विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 3 प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या भाग 1 मध्ये तुम्ही पाहिलं भारताचे 5 उपविभाग किंवा प्राकृतिक विभाग. या प्राकृतिक विभागांचा तिथल्या हवामानावर आणि जीवनावर परिणाम होतो, म्हणून हे प्राकृतिक विभाग मानवी जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. याच्यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या प्राकृतिक विभागांच्या मध्ये इथला हवामान आणि जलप्रणाली हे फार मोठे परिणाम करणारे घटक आहेत. ज्या भागामध्ये जलप्रणाली कमी आहे किंवा पाणी कमी आहे त्या भागामध्ये मानवी वस्ती विरळ आहे. जो भाग डोंगराळ आहे, पर्वतीय आहे, तिथे सुद्धा मानवी वस्ती विरळ आहे. सपाट मैदानी प्रदेश आणि नदीकाठच्या गावांच्या मध्ये लोकवस्ती दाट आढळते आणि म्हणूनच मानवी जीवनामध्ये या प्राकृतिक विभागांना महत्त्व आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण भारताच्या 5 प्राकृतिक विभागांचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये हिमालय, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय प्रदेश, त्यानंतर किनारी मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 ते प्राकृतिक घटक. हेच 5 प्राकृतिक घटक ब्राझीलमध्ये सुद्धा आहेत. पण उंची आणि सपाट मैदानी प्रदेश यामध्ये ब्राझीलमध्ये आणि भारतामध्ये फरक आहे. ब्राझीलमध्ये असा कोणता फरक आहे तो आपण आता प्रत्यक्ष ब्राझीलच्या विद्यार्थी मित्रांनो, हा ब्राझीलचा नकाशा आहे. याच्यामध्ये आपल्याला ब्राझीलमधले 5 प्राकृतिक विभाग पाहायचे आहेत. कोणते? जे भारतामध्ये 5 प्राकृतिक विभाग आहेत तेच ब्राझीलमध्ये सुद्धा आहेत. पण नकाशाचं बारीक निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की उत्तरेकडील ॲमेझॉनचं खोरं आणि नैऋत्येकडील पराग्वे नदीच्या खोऱ्याचा भाग सोडला तर इतरत्र कुठेही विस्तीर्ण अशी मैदानं नाहीत किंवा उंच असे पर्वत नाहीत. तर या प्राकृतिक विभागामधील पहिला प्राकृतिक विभाग म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी. उच्चभूमीमध्ये ब्राझीलचा बहुतांश भाग हा पठाराने आणि उच्चभूमीने व्यापलेला आहे. उत्तरेच्या बाजूला गियाना उच्चभूमी तर दक्षिणेच्या बाजूला ब्राझील उच्चभूमी असं एकत्रितरित्या दक्षिण आफ्रिका खंडातील गाभा क्षेत्रे मानले जातात. अशा पद्धतीने ही 2 गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी ही ढाल क्षेत्र आहेत ब्राझीलचे. गियाना उच्चभूमी ब्राझीलच्या उत्तर भागात आहे आणि या गियाना उच्चभूमीमध्ये एक पिको दी नेब्लिना हे सर्वोच्च शिखर आहे, जे ब्राझील आणि व्हेनेझुएला या देशांच्या सीमेवर आहे. त्याची उंची 3014 मीटर आहे. हे आपल्याला नकाशामध्ये दाखवण्यासाठी विचारलं जातं. ब्राझील उच्चभूमी ही ब्राझीलच्या दक्षिण आणि पूर्व भागात आहे. याचा उत्तरेकडील उतार हा मध्य भागाकडे जातो आणि त्यामधून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहतात. या नद्यांच्या मध्ये काही ठिकाणी धबधबे आहेत. यातल्या काही नद्या या अटलांटिक महासागरास मिळतात. तर दक्षिण उतारावरून पराग्वे, पराना, उरुग्वे इत्यादी नद्यांचा उगम होतो व त्या नद्या पुढे अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. पूर्वेकडील उतारामध्ये अतिशय तीव्र व कडेच्या स्वरूपात हा उतार आहे आणि त्यामुळं कड्याची निर्मिती होते. या कड्याची उंची सुमारे 790 मीटर एवढी आहे. आता अजस्त्र कडा आणि हवामानाचा संबंध काय आहे तर या अजस्त्र कड्यामुळे आग्नेयेकडून
येणारे व्यापारी वारे अडवले जातात आणि अजस्त्र कड्याच्या पलीकडे पर्जन्यछायेचा प्रदेश त्यामुळे निर्माण होतो. कड्याच्या पलीकडील पर्जन्यछायेच्या उत्तरेकडील भागाची आवर्षणाचा चतुष्कोन म्हणून ओळख आहे. तिसरा प्राकृतिक विभाग म्हणजे किनारी प्रदेश. ब्राझीलची किनारपट्टी साधारणपणे 7,400 किलोमीटर लांबीची आहे आणि त्याची माहिती पाहायची झाली तर या किनारी प्रदेशाच्या उत्तरेकडील बाजूकडील अमापपासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतचा हा किनारा पसरलेला आहे, उत्तर किनारा. त्याच दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या उत्तर किनाऱ्यावर मार्जा बेट, मार्जा उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहे. आता पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशाची वैशिष्ट्य कोणती आहेत बघा. 1. रिओ ग्रांडे दो नॉर्तेपासून दक्षिण दिशेने पसरलेला हा किनारा आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वेकडील किनाऱ्यावर वाहत येणाऱ्या अनेक लहान मोठ्या नद्या, उदाहरणार्थ साओ फ्रान्सिस्को ही अटलांटिक महासागरास मिळणारी एक मोठी नदी आहे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पोळणी आणि तटीय वालुकागिरी येथे आढळतात. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे या किनाऱ्याचं रक्षण होतं. चौथा प्राकृतिक विभाग म्हणजे मैदानी प्रदेश. ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदानी प्रदेश अभावानेच आढळतात. ब्राझीलमधील मैदानी प्रदेशांची व दलदलीच्या प्रदेशांची माहिती बघताना पहिल्यांदा आपल्याला अमेझॉन खोऱ्याच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य पाहावी लागतील. 1. ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे हा अमेझॉन खोरं. दुसरं वैशिष्ट्य अमेझॉन खोऱ्याच्या मैदानाची ब्राझीलच्या उत्तर भागात याचं स्थान आहे. तिसरं वैशिष्ट्य पश्चिम भागात खूप रुंद म्हणजे 1300 किलोमीटर रुंदी आहे या मैदानाची. 2 उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तिथे या मैदानाची रुंदी जवळजवळ 240 किलोमीटर एवढी कमी होते. आणि 5वं म्हणजे हा सगळा मैदानी प्रदेश हा दुर्गम असा आहे. आता तिसरा मैदानी प्रदेश म्हणजे पराग्वे आणि पराना नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश. हा मैदानी प्रदेश ब्राझीलच्या नैऋत्य भागात आहे. पराग्वे पराना या नद्यांच्या उगमाकडील हा भाग आहे. पॅन्टेनॉल प्रदेशाची वैशिष्ट्य बघत असताना पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा उष्णकटिबंधीय पाणथळ दलदलीचा प्रदेश आहे. ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात याचं स्थान आहे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे माटो ग्रासो दो सुल राज्यात याचा विस्तार आहे. आणि 5वा प्रमुख प्राकृतिक विभाग म्हणजे द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही लहान मोठ्या बेटांचा समावेश होतो. त्यांचे 2 प्रकार केले जातात किंवा त्यांचं 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक किनारी बेटं आणि दुसरं सागरी बेटं. किनारी बेटांची वैशिष्ट्य बघायची झाली तर ही किनारी बेटं नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून निर्माण झालेली आहेत. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील प्रवाळ बेटं कंकण द्वीपाच्या स्वरूपात आहेत. ही सागरी बेटांची वैशिष्ट्य बघत असताना पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मुख्य भूमीतून ही निर्माण झालेली सागरी बेटं आहेत. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मुख्य भूमीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर अटलांटिक महासागरात या सागरी बेटांचं स्थान आहे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे खडकाळ आहेत. आणि चौथा जलमग्न डोंगरांच्या माथ्याचे हे भाग आहेत. अशा पद्धतीचं हे आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग पुढील प्रमाणे आहेत. उच्चभूमी,
अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह. उच्चभूमी. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ब्राझील व गियाना ढाल क्षेत्रे एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि अमापा या राज्यात विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर आहे. ब्राझीलचा उच्चभूमीचा दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरास मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्यांच्या स्वरूपात दिसून येतो. अजस्र कडा. हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. सावो पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्र कड्याच्या पलीकडे म्हणजेच वातविन्मुख प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केले जाते. किनारी प्रदेश. ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग केले जातात. उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्ते पर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ उपसागर व सावो मार्कोस उपसागर आहेत. माराजॉ हे एक मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टॉकॅन्टिन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झाले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकाणी दिसतात. काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते. माहीत आहे का तुम्हाला? प्राइया डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडे असलेली पुळण होय. ही जगातील सर्वात लांब पुळण मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद म्हणजेच 1300 किलोमीटर असून 2 उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी 240 किलोमीटर इतकी कमी होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सूल राज्यात आहे. पॅन्टानलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप म्हणतात.